हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकुवाच नंदगुरुजं कथे रामे करुषाधिपति नृप वासुदेवोऽहमित्यज्ञो दूतं कृष्णाय प्राहिणोत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान राम बलराम दादा हे जेव्हा गोकुळामध्ये गेले त्याच वेळेला एक करुषाधिपती नृप, करुष नावाच्या देशाचा राजा हा पौंड्रक नावाचा होता. तो काशीचा राजा नव्हता, तो करुष नावाच्या देशचा राजा होता पौंड्रक. त्या पौंड्रकाने श्रीकृष्णाला एक दूत पाठवला आणि त्यामध्ये त्याने असं निरोप दिला की हे कृष्णा, वासुदेव हे नाव जे तू धारून केलेलेस हे नाव सोडून दे, नाही तर युद्धाला तयार हो. श्रीकृष्णाने ऐकलं. काय म्हणले? लोक सुद्धा गप्प बसत नाहीत. विनाकारण युद्धाची खुमखुमी लोकांच्या डोक्यात आहे. अहो काय म्हणाले? काय म्हणाले? वासुदेव नाव सोडून दे आणि मीच खरा वासुदेव आहे. कृष्ण सगळ्यांच्या सभेमध्ये बसलेले होते. कृष्ण म्हणाले काय कमाल आहे यांची. अहो याच्यावर जर मी चालून गेलो तर याची हाल कुत्रे सुद्धा खाणार नाही. कुत्रे कोल्हे हे याच्या सगळ्या शरीराची दुरवस्था करून टाकतील आणि हा मला आव्हान देतो. कृष्णाने सांगितलं जा तुझ्या मालकाला म्हणावं कृष्ण युद्धाला येतोय जा. तो गेला. त्याने सांगितलं आणि सांगितल्याबरोबर इकडे याने आपलं 2 अक्षौहिणी सैन्य घेतलं आणि करुषावरून म्हणजे करुष नावाच्या प्रदेशातून तो काशी देशाकडे आला. आणि काशीमध्ये त्याचा एक मित्र होता काशीराज नावाचा. त्या काशीराजाने 3 अक्षौहिणी सैन्य घेतलं आणि श्रीकृष्णाला युद्धाला आव्हान दिलं. श्रीकृष्णाची आणि त्यांची भेट त्या ठिकाणी काशीमध्येच दोघांचं युद्ध झालं. आणि वासुदेव तीर्णो हमैके नचा परहा याप्रमाणे युद्ध एवढं तुमून युद्ध झालं. आणि भगवंतांनी जसं गरुडावर बसले होते तसा हा देखील यांनी एक कृत्रिम गरुड तयार केला होता. त्या कृत्रिम गरुडावर हा बसला. हातामध्ये भगवंतासारखं चक्र घेतलं, गदा घेतली, धनुष्य घेतलं. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे आयुध जवळ घेतले. कृष्णाने पाहिलं हे सगळं खोटं आहे, हे सगळं कृत्रिम आहे. आणि श्रीकृष्णाने त्याच्यावरती हल्ला केल्याबरोबर ते म्हणतात यथा नटम रंगगतम विजय वृषमहरी. एखाद्या नाटकामध्ये जसं माणसाने खोटं धारण करावं, सगळ्या वस्तू खोट्या असाव्यात, त्याप्रमाणे या सगळ्या खोट्या वस्तू आहेत म्हणाले. शूल काय, गदा काय, धनुष्य काय, चक्र काय, हे सगळं खोटे. नाटकातला वेश सगळं धारण केलेला आहे. तेव्हा आता याला मारायला किती वेळ लागतो. भगवंतानी शिरो वृष रथांगेन भगवंतानी ताबडतोब त्याचं सगळं सैन्य तर पराजित करूनच टाकलं. परंतु त्याचं मस्तक उडवलं. त्यानंतर त्याचं गरुड पाडला, गरुडाला ठार केलं. त्याचं चक्र खाली पाडलं, गदा खाली पाडली आणि त्याचं मस्तक उडवलं. काशीराज मध्ये आला तेव्हा काशीराजाचं मस्तक आपल्या चक्राने जे उडवलं ते थेट राजभवनाच्या समोर येऊन पडलं, राजद्वाराच्या समोर येऊन पडलं काशीराजाचं मस्तक. सगळे म्हणाले अहो अहो, गावातले सगळे लोक म्हणले अहो कोणाचं मस्तक आहे हे, किरीट आहे, कुंडल आहे. म्हणले आपल्याच राजाच आहे. तिथे त्याचा सुदक्षिण नावाचा मुलगा होता काशीराजाचा. आणि हा मुलगा त्यांनी पाहिलं अरे माझ्या वडिलाला कुणी मारलं. सुदक्षिणाचं तर सुदकृत्वा यथा सुदेविदम पितुः. त्याने आपल्या वडिलांचं क्रियाकर्म केलं. आणि इकडे भगवंतानी तर पौंड्रकाला तर ठार मारलंच, पण काशीराजालाही ठार मारलं. आणि मग मात्र सुदक्षिणाने अभिचार विधीने यज्ञ सुरू केला. अभिचार म्हणजे जारण मारण उच्चाटन स्तंभन
यासारखे जे आपल्याला चौथा जो वेद आहे आपल्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, त्या अथर्ववेदामधला जो कृष्ण म्हणजे ज्याला आपण जादूटोणा म्हणतो, जो काळी जादू, तेव्हा काळ्या जादूचा जो सगळा भाग आहे तो अथर्ववेदांतर्गत आहे. तेव्हा त्या अथर्ववेदातल्या त्या मंत्रांनी यांनी एक यज्ञ सुरू केला आणि या यज्ञामधून भगवान शिव प्रगट झाले. म्हणले काय पाहिजे तुला? ते म्हणाले काही नाही, मला यादवांचा संहार करायचा आहे, आम्हाला अशी कृत्या द्या की जी यादवांचा संहार करी. भगवान शंकरांनी सांगितलं अब्राह्मण्ये प्रयोजिता, जे अब्राह्मण्य ब्राह्मणाबद्दल ज्यांना दया नाही, प्रेम नाही, आस्था नाही, त्यांच्यावर ही चालल म्हणजे. त्याला वाटलं अरे कृष्ण आणि यादव काय ब्राह्मणाबद्दल प्रेम असणार आहेत का? हे स्वतः नीट राहणारे नाहीत, ब्राह्मणाबद्दल याला काय असं प्रेम असणार आहे. मग ब्रह्मण्ये प्रयोजिता, आणि जी कृत्या बाहेर पडली, लाल डोळे होते, त्याचप्रमाणे त्याच्या एखाद्या डोळ्यामधून जणू काही आग बाहेर पडायला लागली, तसंच लाल अशा प्रकारचे केस होते आणि नग्न बाहेर पडली ती. दंष्ट्र काय, भ्रुकुटी काय, आ आ आ करून खौक गिळू अशी करू लागली आणि निघाली. त्यांनी सांगितलं जा द्वारकेमध्ये जा आणि यादवांचा संहार करून टाक. द्वारकौक सहा, द्वारकेत आली. भगवान गोपाल कृष्ण अक्ष खेळत होते, सोंगट्या खेळत होते. सगळे म्हणले अहो कृष्णा कृष्णा कृष्णा. ही कृत्या आली आणि ती सगळं जाळून टाकू लागली आपली द्वारका. सगळे भयातुर झाले. अक्षयश भयम क्रीडंतम भगवंतम भयातुरा. भगवान सोंगट्या खेळत होते, कृष्ण विचलित क्षणभर सुद्धा झाले नाहीत. ते म्हणले काय कृत्या होय, बरं बघू म्हणले नंतर. आणि मग नाही माझी गोटी मी इथं देणार म्हणून अशा पद्धतीने लोक म्हणले अहो कृष्णा ही दारात आली आपल्या. कृष्णाने आपलं सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं आणि सांगितलं चक्रा हिला तर ठार करच, पण काशीपुरी जाळून टाक. याप्रमाणे जे चक्र गेलं तिने हे सगळा पूर्ण जाळणारी जी कृत्या होती तिला तर नष्ट केलं. सर्वशांतर्भय साक्षी कृत्या माहेश्वरी विभू. भगवंतानी तिला जाळलं आणि पुढे ते चक्र तसं पुढे गेलं आणि तिने काशीचं दहन करून टाकलं. दग्ध्वा वाराणसीम सर्वम विष्णू चक्रम सुदर्शनम. याप्रमाणे सुदर्शन चक्राने याचं काशीचं दहन करून टाकलं. रामावतारामध्ये लंकेचं दहन केलं आणि कृष्णावतारात काशीचं दहन केलं, याप्रमाणे सांगतात. त्यानंतर द्विविध वानराचा उद्धार कसा झाला ते त्यांनी सांगितलंय. हा द्विविध वानर कोण होता? हा भौमासुराचा मित्र होता आणि सुग्रीवाचा सचिव होता. कृष्णाने का बरं मानलं नाही? अहो मागच्या जन्मात राम होतो मी, सुग्रीवाने मला एवढं मैत्रीचा सहाय्य केलं, एवढं माझ्या काळामध्ये वनवासाच्या काळामध्ये त्यांनी वानरांचं सहाय्य केलं, मग सुग्रीवाच्या सचिवाला कसं मारायचं बरं? म्हणून कृष्णाने बलराम दादाकडे ते सोपवलं आणि बलराम दादांनी या द्विविधाचा उद्धार करून टाकला. याप्रमाणे पुढे ते म्हणतात की आता शुकाचार्य म्हणतात परीक्षिते दुर्योधन सुदाम राजन लक्ष्मण समितींजया. हा दुर्योधनाची लक्ष्मणा नावाची मुलगी होती. आता भगवान गोपाल कृष्णाच्या पुत्र पौत्राबद्दल सांगतात. जसं आपण बघितलं की प्रद्युम्नाचा विवाह रुक्मिणीच्या भावाच्या मुलीबरोबर झाला, त्याचप्रमाणे अनिरुद्धाचा विवाह ह्या रुक्मीच्या नातीबरोबर झाला, मुलाच्या मुलीबरोबर झाला आणि त्यावेळेला बलराम दादांनी रुक्मीला ठार केलं. त्यानंतर आता लक्ष्मणा हिचं स्वयंवर ठरवलं दुर्योधनाने आणि हे स्वयंवर ठरवल्यानंतर त्या स्वयंवरामध्ये सांब गेला. हा जांबवतीचा पुत्र होता सांब, दिसायला फार सुंदर होता सांब आणि हा जांबवतीचा मुलगा दिसायला सुंदर होता, पराक्रमी सुद्धा होता, कृष्णासारखाच पराक्रमी होता. आणि यांनी आता स्वयंवर म्हटल्यावर काय, जो ज्याच्या हातात काठी तो मालक. याप्रमाणे त्यांनी सगळ्या स्वयंवरामधून लक्ष्मणेला उचललं, रथात टाकलं, निघाल्याबरोबर सगळे म्हणले अरे 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 सांबानी पोरगी पळवली. म्हणले काय? म्हणले कृष्णाचा गुण त्याच्यातही आला काय? म्हणले पळवा पळवीचा. थांबा म्हणे सांब काय करतो आपण बघू. सगळे बाजूला उभा राहिले. कर्ण आले, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, अहो भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य
हे सगळे समोर आल्यावर याचं काय चालतं बरं? सगळ्यांनी कडं केलं आणि सांबाला पकडलं. सांबाने युद्ध केलं, पण सांबाचं एकट्याचं काही चाललं नाही. शेवटी सांबाला त्यांनी खांबाला बांधलं आणि म्हणले आमच्या मुलीला पळवतो. दुर्योधन म्हणला, तुला काय कळतं का? तुझ्यामध्ये काय पराक्रम आहे? आणि बांधलं. इथे कर्ण चलो बोरीर. इकडे नारदाकडून वार्ता कळाली कृष्णाला. तच्छ्रुत्वा नारदोक्तेन राजन संजात मन्यवाहा. नारद म्हणाले, अहो कृष्णा, तुमच्या मुलाला दुर्योधनाने पकडले आणि बांधून ठेवलंय. म्हणले, काय म्हणे? माझ्या मुलाला पकडलं, शांबाला पकडलं. आत्ताच्या आत्ता त्या दुर्योधनाचा पराजय करतो. म्हणून कृष्णाने सगळ्या सेनेला आदेश दिला, चला रे चला. सगळी सेना जमवली, चतुरंग सेना, आणि कृष्ण निघाले. आता रथात बसणार. बलराम दादा होते तिथं. ते म्हणले, अरे कृष्ण चाललाय कुठं? कुठे युद्ध करायचे? म्हणले, त्या दुर्योधनाने आपल्या मुलाला पकडले. बलराम दादा म्हणले, अरे अरे अरे, यादवांचं आणि कौरवांचं युद्ध होणं योग्य नाही. कौरव आणि यादव यांच्यामध्ये प्रेम राहायला पाहिजे. आपण काही युद्ध करू नये, कारण तो काय माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. दुर्योधन, तुम्ही कृष्णा तुम्ही बसा, मी 2 शब्द सांगतो आणि युद्ध समाप्ती आपोआपच होईल. माझ्या 2 शब्दांनी तो दुर्योधन समजदार आहे. तो त्याची मुलगी सांबाला देईल, आपण परत येऊ. इकडे उग्रसेन म्हणाले, ठीक आहे दादा, तुम्ही जा आणि माझा आदेश सांगा की राजाने, या उग्रसेन हा राजा आहे, तेव्हा उग्रसेनाने तुम्हाला सांगितले मुलाला सोडा आणि मुलीबरोबर लग्न करून द्या. दादा म्हणले, उद्धवा चला. उद्धव आणि दादा हे दोघे निघाले. उद्धव प्रेषयामास धृतरंगुत्सया. आल्याबरोबर हस्तिनापुरात येऊन पोहोचले. बाहेर एक बगीचा होता, त्या ठिकाणी दादा थांबले आणि बलराम दादा म्हणतात, उद्धवा जा, धृतराष्ट्र वगैरे जे सगळी मंडळी असतील त्यांना सांगा बलराम दादा आले. एवढंच सांगा, बाकी काही बोलायचं नाही. बलराम दादा आलेले आहेत. उद्धव गेले, हात जोडला सर्वांना. सगळे सभेत बसले होते. धृतराष्ट्र होते, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळे बसलेले. अश्वत्थामा. म्हणले, का उद्धवा कुणीकडे? हो म्हणले, बलराम दादा आलेत. बलराम दादा आलेत म्हणल्याबरोबर सगळ्यांना वाटलं, वा वा, आता दर्शन घ्यायला जावं. दुर्योधनाधिक, आता दुर्योधन त्याचा शिष्यच होता. दुर्योधन म्हणाला, चला. सगळे उपायनं घेतले, सगळ्या प्रकारचं सामुग्री घेतली, फुलं घेतले, हार घेतला. त्याप्रमाणे आंदण देण्यासाठी गाय घेतली आणि निघाले. आल्याबरोबर दादांचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. गावातले लोक आले, गावातल्या लोकांनी दर्शन घेतलं. दुर्योधन दुःशासनाने दर्शन घेतलं आणि मग दर्शन वगैरे झाल्यावर दादाला आनंद वाटला. भोळे बिचारे, त्यांना वाटलं माझ्या पाया पडले म्हणजे सगळं झालं काय की? पाया पडले, जो माणूस पाया पडतो तो तुमचा ऐकतोच असं नसतो. दादा म्हणले, अरे दुर्योधना, निरोप आहे तुला. म्हणले, कोणाचा? म्हणजे या ठिकाणी उग्रसेनाचा निरोप आहे आणि भगवान गोपाळ कृष्णाचाही निरोप आहे की आमच्या मुलाला सोडा आणि तुझी मुलगी त्याला देऊन लग्न करून द्या. असं ऐकलं की दुर्योधन गप्प बसला. दुर्योधन दुःशासन एकमेकाकडे बघू लागले आणि म्हणले, जमणार नाही म्हणले, आणि एकमेकांमध्ये बोलायला लागले. काय कमाल आहे म्हणले, काय काळ आलाय म्हणले. हा काय काळ आलाय? आरु वृक्ष न्युपानद्वै शिरो मुकुट सेवितम. काय काळ आलाय म्हणले. अहो पायातली वाहन डोक्यावर बसू लागलेली आज. दुर्योधन बोलतो, पायातली वाहन, अहो पायात बरी, पण ती आता डोक्यावर बसू लागली. का हो म्हणले, येते येऊन संबंध हा, ज्यांना वाटतं आम्ही आमच्या बरोबरीचेच आहेत. आणि कौरव कुणीकडे, यादव कुणीकडे, यादवाला कुणीतरी राज्य दिलंय का आजपर्यंत? ययातीचा शाप आहे. तेव्हा यादव काही राजे नाही, त्यांना छत्र नाही, चामर नाही, त्यांना वस्त्र प्रावरण नाहीत. अहो आम्ही उपेक्षा केली म्हणून यांना सगळं मिळतंय. आम्ही जर उपेक्षा केली नसती तर इंद्राला सुद्धा आमचं राज्य घेणं शक्य नाही. इंद्र जरी आला तरी इंद्राला अस्मत् दत्त नृपासना. हा, अहो आम्ही दिलेल्या नृपासनावर हे बसलेत. आम्ही म्हणतो जाऊ द्या, आपण म्हणतो सोडून द्या. मुकुट घातला का घाला, नृपासनावर बसलात का बसा, राजशाही थाटात बसलात का बसा, जाऊ द्या. आम्ही दुर्लक्ष केलंय म्हणून तुमचा एवढा मजा, एवढी मौज चालली. म्हणते आम्ही जर लक्ष दिलं नसतं, आम्ही जर या ठिकाणी आमचं रूप दाखवलं असतं तर तुम्हाला काडी मात्र पुढे जाता आलं नसतं.
भ्रष्टया स्तुल्यताम नीता, आणि आता तुम्ही आमच्या बरोबर विवाह संबंध जोडू लागलात, हे जमणार नाही. तुम्ही आम्ही बरोबरीचे नाहीयेत. चामर व्यजनेनं, तुम्हाला छत्र आहे, चामर आहे, हे सगळं आमच्या उपेक्षेने आहे. किरीटमासनम शय्याम, तुम्ही उंच शय्येवर झोपता, किरीट धारण करता, हे सगळं आमच्या केवळ आमच्या इच्छेमुळे, आम्ही तुम्हाला दिलं म्हणून, दुर्लक्ष केलं म्हणून. असं ऐकल्याबरोबर बलराम हे तो पण बोलत 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 निघाले. हे परत मागे फिरलेच नाहीत आणि आपापल्या ठिकाणी आले. बलराम दादा इतके प्रचंड रागावले की त्यांच्याकडे पाहणं शक्य नव्हतं. काय संपूर्ण जणू काही डोळ्यातून आग पडू लागली. दृष्ट्वा करुणम दौशिल्यम. बलराम दादा म्हणतात, उद्धवा, अरे या लोकांना फक्त युद्ध पाहिजे म्हणले. गोड बोलून हे लोक ऐकणार नाहीत. ते शामी प्रशमो दंडा हा, अहो एखादं जनावर असतं, त्याला नुसतं हाईक म्हणून चालत नाही. त्याला जेव्हा दंडुका लागतो पाठीत तेव्हा ते वटणीवर येतं. या लोकांना दंडुका पाहिजे. काय म्हणले, या लोकांना फक्त शब्दाची भाषा कळत नाही. यांना आता मी करतो काय ते दाखवतो म्हणले, माझी ताकद दाखवतो. तर मामवज्ञाय दुर्भाषण. आणि गोपालकृष्ण म्हणजे काय सामान्य समजले काय हे? अहो ज्या इंद्र चंद्र वरून कुबेर ज्याच्या पायावर लोटांगण घालतात त्यांना हे नृपासन म्हणजे काय कष्टित काडी आहे म्हणले. काय फार मोठी नृपासन दिलं म्हणजे काय फार मोठी गोष्ट झाली का? इंद्र चंद्र वरून कुबेर ज्यांच्या पुढे नतमस्तक होतात त्यांना सुधर्मा क्रम्यते येणं पारिजातून पहा, त्यांनी स्वर्गात जाऊन पारिजातक आणला. जे सुधर्मा सभा स्थापन केली त्यांना हे नृपासन म्हणजे काडी किमतीच आहे. त्यांच्या दृष्टीने काहीच नाही. अहो ब्रह्मांडाची ताकद ज्याच्या जवळ आहे, संपूर्ण विश्वाची ताकद ज्याच्या जवळ आहे, त्यांना हे कौरवाचं साम्राज्य म्हणजे किंचित आहे. नरदेव परिच्छदान. थांबा, मग नृपासनत्व, हे नृपासनाची काय किंमत आहे मोठी. भुंजते कुर्वीर दत्तम भूखंड मृष्णया केलं. हा एवढा एवढा भूखंड, एवढी जमीन म्हणजे काय फार मोठी झाली का? अहो संपूर्ण ब्रह्मांड, अखिल कोटी ब्रह्मांड नायक जो भगवान आहे, अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या हातामध्ये, तो हा भगवान आहे. आणि त्यांना त्याचं ज्ञान नाहीये. थांबा, उपान किलमयम. आणि काय बोलला म्हणजे दुर्योधन, काय बोलला दुःशासन, की पायातली वाहन डोक्यावर बसू लागली. आता दाखवतो कोण पाय येतो कोण डोकं आहे. का कौरव डोकं आहे आणि आम्ही वाहन आहेत का म्हणले. आम्ही पायातली वाहन चप्पल आहेत काय, आणि कौरव तेवढं डोकं आहे काय. उपान किलमयम स्वयं तुकुरव शिराहा. आत्ताच्या आत्ता सगळी पृथ्वी निष्कौरवी करून टाकतो म्हणून आपल्या नांगराला आवाहन केलं. नांगराला आवाहन केल्याबरोबर नांगर हातात आला आणि यमुनेमध्ये नांगर घातला. म्हणले हे सगळं संपूर्ण हस्तिनापूर आता बुडवून टाकतो यमुनेमध्ये. आणि जे आत पूर्ण नांगर ओढल्याबरोबर सगळ्या माड्या हुड्या सगळ्या तिरप्या होऊ लागल्या, सगळ्या यमुनेत पडू लागल्या. म्हणले तिरप काय व्हायलंय. या ठिकाणी आपण म्हणतो ना धरणीकंप झाला काय, भूकंप झाला का. म्हणजे भूकंप कशाचा, दादाचा राग आहे. मग मात्र दुर्योधन दुःशासन सगळे निघाले आणि त्यांनी आपली मुलगी सुद्धा सोबत आणली. म्हणले दादा 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 क्षमा करा, क्षमा करा, तुमचे पराक्रम आम्हाला माहित नाही. आम्ही राम राम खिलाधार प्रभावन्न विधामते. आम्हाला आपला प्रभाव कळत नाही. आम्ही सामान्य आहोत. हे पहा, मूढानन कुबुद्धीनाम. आम्ही मूढ आहेत, कुबुद्धी आहेत. आमचा दोष, आमचा अपराध पोटात घ्या. क्षंतुम रहस्य क्रमम. आम्हाला क्षमा करा. असं म्हटल्यानंतर मग दादा म्हणले मुलगी देतोयस काय. हो म्हणले. ठीक आहे, मुलगी आणली. त्याचप्रमाणे हा सांबही तिथे आले. सांब याच्याबरोबर दुर्योधनाच्या मुलीचं विवाह संपन्न झाला आणि सर्वांनी विश्वकर्मण नमस्ते तू त्वाम वयम शरणंगता याप्रमाणे ददौच द्वादशायुक्तांनी. आणि त्याच्यासोबत नुसती मुलगी नाही, त्यांनी या ठिकाणी दुर्योधनाने अनेक आंदण दिले. किती 1200 हत्ती दिले, 10,000 घोडे दिले, त्याप्रमाणे सोनं दिलं, रथ दिले, हार दिले, दासी दिल्या. आणि हे सगळं आंदण देऊन नुसती मुलगी नाही, ह्याच्यासोबत हे सगळं घेऊन जा म्हणले. आणि मग बलराम दादा आपल्या सांबाला घेऊन आणि लक्ष्मणा ही दुर्योधनाची पुत्री तिला घेऊन या सगळ्या रथासह
उद्धवासह सगळ्या प्रकारच्या सामुग्रीसह दासीसह द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये जंगी स्वागत झालं त्यांचं. अद्यापीचे पुरम हेतात याप्रमाणे आणि लग्न लागलं. ते म्हणतात, भागवतकार म्हणतात, अद्यापीचे पुरम हेतात सूचयत राम विक्रमम. आज देखील ही दिल्ली हस्तिनापूर तिरपळ म्हणले. रामाचा विक्रम आजही आपल्याला दिसायला लागतो. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते नरकम हि निहितम श्रुत्वा तद्वोहम शिक्षिताम. एकदा नारद यांनी ऐकलं की भगवान गोपाल कृष्णांनी 8 विवाह केले, हे तर ठीक आहे, पण नरकासुराला मारलं, भौमासुराला मारलं आणि त्यांच्या बंदिवासामध्ये असलेल्या 16,100 स्त्रियांबरोबर लग्न केलं म्हणले भगवंतांनी. एकदा भगवंताचा संसार तरी बघावा म्हणून नारद द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्याबरोबर द्वारकेचं वर्णन काय सुंदर केलेलं आहे की सगळीकडे बागा फुललेल्या होत्या, फुलं होते, सुगंध सगळीकडे येत होता. त्याचप्रमाणे हंस, सारस यासारखे पक्षी त्या ठिकाणी पूजन करत होते. मोठमोठे प्रासाद होते. त्याचप्रमाणे स्फटिकाच्या अशा फरशा होत्या. महामारक मणी चमकत होते. सोन्याचे उंच उंच अशा प्रकारचे स्तंभ होते. बितानं होते. उद्यान, उपवन म्हणजे फळांच्या झाडांना उद्यान म्हणतात. उपवन जिथे फळं जास्त आहेत त्याला उपवन असं म्हणतात. फुलांच्या बागा होत्या. त्याप्रमाणे आराम म्हणजे निवांत आपण विश्रामगृह हे होते. मार्गावर सगळीकडे चंदन शिंपडलेलं होतं. ध्वज, पताका, तोरणं सगळीकडे लागलेल्या होत्या आणि सुंदर अशा प्रकारचं मंदिर. सर्वांच्या मंदिरामध्ये 16,108 स्त्रियांना 16,108 मंदिरं होते. तत्र षोडभी सहस्र समलंकृतम. आणि हे सगळे मंदिरं अलंकृत केलेले होते. दिवाळीमध्ये जसं आपण सगळीकडे दिवे लावतो, सगळीकडे अलंकृत करतो, रंगरंगोटी करतो, त्याप्रमाणे रंगरंगोटी केलेली होती. आणि मुक्तादाम विलंबिभी, मोत्यांच्या झालरी लावलेल्या होत्या सगळीकडे. दासी होत्या आणि रत्नाचा प्रकाश होता. असे दिवे नव्हते लाईटचे, रत्न सगळीकडे होते. रत्नाचा प्रकाश सगळीकडे पडायचा. रत्न प्रदीप निकरत दिवे निरस्त. त्याप्रमाणे नारदांनी भगवंताचं हे सौंदर्य पाहिलं, हे लावण्य, हे वैभव, हे सगळं पाहिलं द्वारकेमधलं. आणि येत पर्यंकत सकल धर्मभृतां वरिष्ठा. फिरत सगळं पाहत नारद आले भगवंताच्या मंदिरामध्ये. आल्याबरोबर भगवंताला नमस्कार केला. भगवान म्हणतात, अरे अहो नारदा, कुणीकडे आज तुमची स्वारी आणि निवांत दिसते, गडबड काही नाहीये. म्हणले, काही नाही देवा, मला तुमची माया पाहायची. माया? हो, तुम्ही एवढ्या स्त्रियांच्या सोबत संसार कसा करता ते मला बघायचे. आणि अजून एक विनंती म्हणले काय? अहो काय म्हणे, तुम्ही नुसतं नारद म्हणता, माझी पूजा करता, पण माझ्या खाण्यापिण्याची सोय कधी पाहिली का? नारद काय खातो, काय पितो, कुठे जेवतो, नेहमी फिरतच असतो का? अहो मलाही भूक लागते. मग काय म्हणणं काय? म्हणे मला अहो एखादा आईसाहेब जर मला मिळाल्या तर मला निदान खाण्यापिण्याची सोय होईल. कृष्ण म्हणतात, असं होय, बर कळालं. म्हणले, एक काम करा म्हणे नारदा, जिथे मी नसेल, ज्या मंदिरात मी नसेल, ती माझी पत्नी तुम्ही तुमची आई म्हणून घेऊन जा. असं आहे का? म्हणजे त्याला वाटलं हे काय, इथं तर बसलेत, आता पलीकडच्या मंदिरात जावं. म्हणून नारद तिथून निघाले. ततो न्यादिविशत गेहम कृष्णपत्यास नारदाहा. आणि भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव तिथे दाखवला. भगवान आधी नारदाचं सत्कार करून बसले. तेवढ्यात पुढच्या मंदिरात गेल्याबरोबर तिथं भगवंत बसलेले दिसले. अथापि ब्रूहिणो ब्रह्मण जन्म तच्छो म्हणून कुरु. तिथे काय चाललेलं होतं? त्या ठिकाणी नारद आल्याबरोबर भगवान गोपालकृष्ण उठून उभे राहिले. नातवाला खेळवत होते. लालयंतम सुतान शिचून. पाळण्यामध्ये त्यांचा नातू झोपलेला होता आणि गोपालकृष्ण त्यांना खेळवीत होते. अरे या नारदा, कुणीकडं? नाही म्हणले कृष्णा, मी पलीकडच्या घरामध्ये जाऊन येतो. बरं म्हणले, जाऊन ये. इकडे नातवाला खेळवतायत. पुढे गेल्याबरोबर तिथं पाहिल्याबरोबर तिथं या नारदा, काय चाललंय हो? पंचमहायज्ञ चाललाय, यज्ञ चाललाय. या ठिकाणी जप, कुठे जप चाललाय, कुठे यज्ञ चाललाय, कुठे ब्राह्मण लोक बसलेले आहेत आणि ते मंत्रतंत्र म्हणतायत, कुठे
भगवान संध्या करतायत, या या नारदा या, माझी संध्या, मग तुम्ही दूध घेऊन जा. नाही नाही म्हणे, मला जरा गडबड आहे, मी पुढे जातो. पुढे एका ठिकाणी गेले तर भगवान ब्रह्माचा जप करत बसले होते. एका ठिकाणी गेले तर हातामध्ये तलवार घेऊन बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये होते. कुठे चालले? अहो म्हणले जरा मृगया करून येतो. हातात तलवार घेतली, चर्म घेतलं आणि निघाले. अश्व गजे रथे क्वापी क्वयंतम गदा गजम्म. कधी कधी बलरामासोबत कृष्ण बसलेले आणि कधी कधी पलंगावर निवांत बसलेत. या नारदा या 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 पलंगावर. तो म्हणले अरे हा इथे आहे, म्हणले जिथं जाईल तिथे कृष्ण आहेच आहे. कुठे पलंगावर बसलेत, कुठे या तयारी चालली बाहेर जाण्याची, मृगयाची तयारी, कुठे जलक्रीडारतम, काय नाही म्हणले पोहायला निघालो. बाबा म्हणजे इथे आहे. कुत्रचित विजमुख्येभ्यो, कुठे कुठे गाईचं दान चाललेलं आहे. कुठे इतिहास पुराणांनी भगवान गोपालकृष्ण पुराण सुद्धा ऐकत होते. ब्राह्मण पुराण सांगतायत आणि पुराणिक पुराण सांगताना कृष्ण शांतपणे ऐकू लागलेले. या या नारदा पुराण श्रवणासाठी. ते म्हणले मला वेळ नाही पुराण श्रवणाला, मी निघालो. कुठे हसंतम हास्य कथया, कुठे हसण्यामध्ये खेळण्यामध्ये दंग आहेत, कुठे विनोद चाललेले आहेत, कुठे सगळ्या स्त्रिया बसल्यात आणि कृष्ण स्त्रियांबरोबर विनोद करतायत. कुठे त्यांचे पाय चेपतीत त्यांची पत्नी आणि कुठे सेवक त्या ठिकाणी बसलेत. कुठे गुरुची सेवा चालली आहे, कुठे आई वडिलांची सेवा चालली आहे, कुठे विग्रहम चैत संधीचा अन्यत्र केशमम, कुठे बलराम दादा बरोबर पुढे काय करायचं याची योजना चाललेली आहे की पुढे कोणावर आक्रमण करायचं, कोणत्या शत्रूला मारायचं याची गंभीरपणाने चर्चा चाललेली आहे. तर कुठं आपल्या मुलांबरोबर खेळतायत, नातवाबरोबर खेळतायत. त्यानंतर प्रस्थानोपायन त्या महोत्सवान, कुठे महोत्सव चाललाय, कुठे लग्न चाललंय. या 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 नारदा बरं झालं वेळेवर आलात, आता मंगलाष्टक म्हणा बरं. हे काय आमचं नातवाचं लग्न आहे. अरे काय कमाल आहे म्हणले कृष्णाची. कुठे लग्न चाललंय, कुठे मुंजी चालल्यात, कुठे कार्य चाललंय, कुठे मृगया चाललीये, कुठे भगवान शांत बसलेले आहेत. योगमायोदयम वीक्ष, कुठे पूजा चाललीये. म्हणले हा नारद म्हणले देवा काय करू लागलो, पूजा चालली. म्हणजे कोणते देव बघू द्या बरं तुमचे. ते म्हणले हे काय. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरी शुशुक शवन भीष्मदाध्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवताम स्मरामी. बलिर्विभीषणो भीष्मो प्रल्हादो नारदो ध्रुवा षडे ते वैष्णवाज्ञा स्मरणात पापनाश्रम. रमा ब्रह्मा देव देवा शनकाद्या शुकादया श्री जनार्दन प्रसादेन सर्वे गृह्णन्तु वैष्णवाः. हे सगळे वैष्णव. ते म्हणले अरे याच्यात मी देखील दिसायला लागलो. म्हणले हो नारद आधीच आहेत नंबर 1ला. पाहिल्याबरोबर थक्क झाले नारदाचे. दिवसभर पायाचे तुकडे पडले. जे सकाळपासून फिरत होते ते रात्र झाली. कृष्ण म्हणले अहो नारदा भूक लागली असेल ना. म्हणले काय करावं कृष्णा, खरोखर तुझी योगमाया अलौकिक आहे. एकाही ठिकाणी मला तू नाही अशी जागा दिसली नाही. माझ्या मनातला गर्वही कमी झाला आणि मला तुमची मायाही कळाली. आणि म्हणून याप्रमाणे एकदा ते म्हणतात की भगवंताला अशीच नारदाने विनंती केली. ब्रह्मपुराणामध्ये ही कथा आलेली आहे की भगवान गोपालकृष्णाला नारद म्हणतात मला तुमची माया पाहिजे. जसं ही माया आपल्याला याज्ञवल्क्याच्या कथेमध्ये पुढे ज्यामध्ये दिसते की मायेचं दर्शन भगवंतांनी कसं घडवलं, त्याप्रमाणे इथे नारद यांना भगवंतांनी माया दाखवली. काय माया दाखवली तर विष्णूची माया कशी अशी विनंती केल्यानंतर भगवान कान्यकुब्ज देशामधल्या एका सरोवरामध्ये नारदाला घेऊन गेले आणि त्याला म्हणले स्नान कर सरोवरात. सरोवरात स्नान केलं की नारद झाले स्त्री, नारदी झाले, नारदाची नारदी झाली. आणि मग काशीराजाने तिला मुलगी मानलं, तिचं सुशीला नाव ठेवलं आणि विदर्भ राजा सुधर्माबरोबर याचं लग्नही करून टाकलं. पुढे युद्ध झालं, पितृकुल नष्ट झालं, पित्याचं कुल नष्ट झालं आणि आता कोणीच राहिलं नाही. पतिराज गेले म्हणून चितेत उडी मारणार एवढ्यात भगवंतांनी आपली माया प्रगट केली आणि सांगितलं अहो नारदा तुम्ही कोणते स्त्री नाहीत, तुम्ही कोणाची पत्नी नाहीत. अरे चुकलं म्हणले माझं. ही माया पाण्यातून नारदाला वरती काढली. अजून एक ठिकाणी आपल्याला
पद्मपुराणामधली कथा अशी दिसते की वृंदेच्या सांगण्यावरून भगवंतानी नारदाला सरोवरामध्ये स्नान करायला लावलं आणि सरोवरात स्नान केल्यावर सुद्धा नारद हे नारदी झाले, स्त्री झाले. कृष्णाशी लग्न झालं म्हणे त्यांचं आणि त्यांना 60 मुलं झाले. आणि मग पुन्हा त्याचं लक्षातच नाही आलं. पुन्हा म्हणले आता आंघोळ करा. पुन्हा सरोवरात आंघोळ केलं की पुन्हा नारद. अरे म्हणले देवा, काय तुमचं अलौकिक माया आहे. जी माया पारदर्शनम, जी माया मोठमोठ्या ऋषींना सुद्धा कळत नाही, ती माया नारदाला त्यांनी दाखवली. याप्रमाणे वृत्तायाम कुकुटानुजो शिकवण, याप्रमाणे पुढे ते म्हणतात की भगवान गोपाल कृष्ण कसे राहत होते, त्यांची दिनचर्या काय होती याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भगवान किती वाजता उठायचे हो? 8 वाजता काय? नाही नाही नाही, ते म्हणतात पहिला कोंबडा आरवला की भगवान उठायचे. वृत्तायाम कुक्कुटान पूजतो शपन, आणि या कोंबड्या आरवला कोंबडा की भगवान उठायचे. त्यामुळे या सगळ्या स्त्रिया कोंबड्याला शिव्या द्यायच्या, बोट मोडायच्या कोंबड्याच्या नावाने. शपन, काय कोंबड्या तुला झोप नाही का रे? म्हणले झोप ना जरा. बरं तू ओरडतोस आणि आमचे देव उठतात त्यामुळं. मग रुक्मिण्याधिक स्त्रिया म्हणायच्या देवा झोपा आता. तो कृष्ण म्हणायचे नाही 4 वाजले ना आता उठावं लागेल. ब्राह्मे मुहूर्ते उठाय, ब्राह्म मुहूर्ताला उठायचं. सगळ्या बायका म्हणायचं झोपा ना, इतक्या लवकर उठून काय करता? नाही रे मी उठणार. कृष्ण उठायचे आणि सगळ्या स्त्रिया मात्र मग म्हणायचं काय देव कशाला उठले काय माहित. ब्राह्मे मुहूर्ते उठाय वार्य पुरुष माधवा. आणि उठल्याबरोबर आपले प्रातर्विधी आटोपले की भगवान ध्यान करत बसायचे. ध्यान, ब्रह्माचं ध्यान करत शांत बसायचे कितीतरी वेळ. आणि क्रियाकलापम परिधाय वाससी, त्यानंतर स्नान वगैरे करायचं. आणि आपले भगवंत सुद्धा देवपूजा म्हणजे या सगळ्यांची पूजा करत होते. त्यानंतर पूजा अर्चा सगळी झाली की 1 मिनिट ठरलेला होता त्यांचा दान धर्म करायचा. या दान धर्मामध्ये रोज 13,084, त्याला बद्व म्हणतात, असे 1 बद्व गायी रोज सालंकृत दान करायच्या, सवत्स दान करायच्या, अलंकार घालून त्याला दान करायचा. त्याप्रमाणे देवाला ऋषींना नमस्कार करायचा. आणि मग सुंदर वस्त्र, दररोज नवीन वस्त्र होतं. कालचं वस्त्र आज नाही बरं का, जुनं पानं कालचं नाही, रोज नवीन वस्त्र. शोभेर भूषणे स्त्रीवैर, रोज नवीन वस्त्र घालायचं आणि आई वडिलांचं दर्शन घ्यायचं. त्याप्रमाणे आई वडिलांचं दर्शन, कृष्णाचं तुम्हाला अनुकरण करायचं तर निदान एवढं करा. कृष्णाने कशा लीला केल्या, त्यांनी गोपी बरोबर कशा क्रीडा केल्या, यापेक्षा त्यांनी आई वडिलांची सेवा कशी केली हे पहा. तेही करा आणि हेही करा, दोन्ही करा. लोक आई वडिलांना अनाथाश्रमात टाकतात, काय उपयोग आहे? प्रदापे प्रकृते कामाईही. आणि मग आई वडिलांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मग सगळ्या बायकांना निरोप द्यायचा. बायका म्हणायच्या चालले कृष्ण आता चालले. लागले रथ जुंपायचा, त्यांचे 4 घोडे मेघपुष्प बलाहक वगैरे ते जोडायचे. दारुकाला सांगायचं चल, कारण सुधर्मा लांब होती. तिथे रथामध्ये सगळ्या बायका खिडकीतून बघायच्या कृष्णाला, चालले कृष्ण चालले कृष्ण चालले, आता दिवसभर काही भेटत नाही. याप्रमाणे सुधर्मा सभेमध्ये यायचं. सुधर्मा सभेत आल्याबरोबर तिथे सुद्धा सगळ्या नर्तक तयार असायचे. गेल्याबरोबर नर्तक करायचे, गायक गायन करायचे, त्याप्रमाणे वादक वादन करायचे. त्यांचे स्तुती पाठक त्यांची स्तुती म्हणायचे. आणि मग सगळ्यांना मग त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे काही दान धर्म करायचे, कारण दान धर्म दिला पाहिजे. गायक त्याशिवाय जगतील कसे हो, कलाकार जगतील कसे? कलेवर जगत नसतो माणूस, पैशावर जगतो. पण कलेचं आपल्याला कुठेतरी किंमत करावी लागते. त्याप्रमाणे कलासक्त होते भगवान. त्यांनी सर्वांना याप्रमाणे दान दक्षिणा द्यायची. आणि नंतर आपल्या या सुधर्मा सभेत उच्चासनावर जाऊन बसायचं. असंच त्या ठिकाणी त्या दिवशी बसले. प्रसह्य वृद्धास्ते नासन. भगवंताच्या या सुधर्मा सभेमध्ये आज जसं लोकशाही आहे, एक विरोधी पक्ष असतो आणि एक सत्तारूढ पक्ष असतो. कारण 2 पक्ष कशासाठी, तर दुसऱ्याचं मत जाणून घेतलं पाहिजे. विरोध म्हणजे विरोधच करायचा असतो असं नाही, दुसरं मत, सेकंड ओपिनियन आवश्यक आहे. मलाच तेवढं कळतं दुसऱ्याला काय कळतं असं नाही. दुसऱ्या पक्षाचे प्रमुख बलराम दादा होते आणि या पक्षाचे प्रमुख गोपालकृष्ण. आणि मग इकडे उद्धव हा कृष्णाला सल्ला द्यायचा. बलराम दादांनी आपलं एक
काही मत मांडायचं असतं ते यादवांचं सगळं मत बलराम दादा मांडायचे. याप्रमाणे इकडे एकदम सुधर्मा सभेत बसल्याबरोबर एक दूत आला. तिथे त्या ठिकाणी जे भालदार सोबदार होते त्यांना आडवलं, थांबा आतमध्ये निरोप देतो. व्यवस्था कशी होती पहा, कुणी येऊन कुणी दर्शन घेऊ शकत नव्हतं. त्यांनी थांबवलं. प्रतिहारीने सांगितलं. प्रतिहारी आतमध्ये आले. म्हणजे कुणीतरी बाहेरून आलेला आहे, बाहेरच्या गावून, आणि तुम्हाला भेटू इच्छितो. कृष्ण म्हणाले पाठवून द्या. आले. त्यांनी आपल्या हातातली चिठ्ठी त्यांच्या जवळ दिली. म्हणजे कुठून आलात? अहो म्हणले आम्ही फार दुरून आलो. कुठून दुरून आलात? आम्ही या मगध देशामधून आलो. कुठून आलात? तर गिरिव्रज नावाचं एक गाव आहे. त्या गिरिव्रजाला मध्ये एक किल्ला होता. त्या किल्ल्यामध्ये 20,000 राजे यांनी कोंडून ठेवलेले होते. आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही त्या राजांचा निरोप घेऊन आलेलो आहे. हे राजे जरासंधांनी कोंडून ठेवले. जे शरण आले नाहीत त्यांना कोंडवाड्यामध्ये ठेवले. आणि एखाद्या मेंढराला जसं कोंबावं त्याप्रमाणे या राजांनी या गिरिव्रज नावाच्या या ठिकाणी आम्हाला एका किल्ल्यामध्ये कोंडलंय आणि ते बाहेर येऊ शकत नाही. त्यांनी गुपचूप हा निरोप दिलेला आहे. का निरोप दिलाय? सद्रक्षणाय खल निग्रहणाय चान्या. त्यांनी निरोप असा दिला की देवा तुम्ही सत माणसाचं रक्षण करणारे आणि दुष्ट लोकांचा निग्रह करणारे. आज हेच घोषवाक्य पोलिसांनी उचलले. सद्रक्षणाय खल निग्रहणाय चान्या. खलाचा निग्रह आणि सदांचं रक्षण याच्यासाठी तुमचा जन्म झालाय. तेव्हा आम्ही तुम्हाला शरण आलो. हे देवा आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आमची सुटका करा जरासंधाच्या तावडीतून. नाहीतर आम्ही कदाचित तुम्ही सुटका नाही केली तर आम्हाला जाळून भस्मसात व्हावं लागेल. कारण नरमेध नावाचा यज्ञ त्यांनी करायचं ठरवलंय आणि त्यामध्ये आमची आहुती देणार आहे तो. हे ऐकल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, अरे फार आता ताबडतोब याला सोडवलं पाहिजे. कारण ही मोठी आणीबाणीचा प्रसंग आहे. कोणत्या वेळेला हा काय करील याचा नेम नाही. आणि जरासंधाने इतकी दुष्ट पद्धतीने याला बांधलंय तर आपल्याला सुटका केली पाहिजे. सगळे यादव म्हणले हो हो हो, जरासंधाची पासून या राजांची सुटका करा. एवढ्यात या ठिकाणी नारद आले. नारद आल्याबरोबर नारदाचं स्वागत केलं भगवंतांनी. नारदाचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि नारद आल्याबरोबर नारदांनी गोड भाषेमध्ये कृष्णाशी बोलायला सुरुवात केली. कृष्ण म्हणतात, का हो नारदा, काय चाललंय? कुणीकडून आला? पांडवाकडून आलात का? काय चाललंय पांडवांचं? नारद म्हणतात, काय कृष्णा, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, तुम्ही मला का विचारता? तुम्ही अंतर्ज्ञानी. पांडवांचं काय चाललं माझ्या तोंडून सांगायचंय का? पांडवांचा राजसूय यज्ञ करण्याचा हेतू आहे. तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की भगवंत गोपाल कृष्ण जर आले तर आमचा राजसूय यज्ञ चांगला पार पडेल आणि आम्हाला दान धर्म करता येईल. म्हणून भगवंत गोपाल कृष्णाला इकडे पाचारण करा, असा त्यांचा निरोप आहे युधिष्ठिराचा. तो घेऊन मी आलो. आता पेच निर्माण झाला की नारदांनी सांगितलं युधिष्ठिराकडे जायचं आणि हा सेवक म्हणतो की तुम्ही जरासंधाकडे लवकरात लवकर या. आता काय करावं? सगळे यादव म्हणले, नाही नाही नाही, आपण आधी जरासंधाचा वध करू. बलराम दादा त्याचे प्रमुख होते. दादा म्हणले, नाही नाही, जरासंधाला ठार मारणं आवश्यक आहे. अहो राजा सगळे 20,000 राजे कोंडवाड्यात आहेत. कृष्ण म्हणले, उद्धवा बोला तुमचं काय म्हणणं आहे? उद्धव हा बुद्धिमान होता. उद्धव फार बुद्धिमान होता. दोघांचा विचार त्यांनी केला आणि उद्धव म्हणाले, कृष्ण म्हणतात, हे उद्धवा तुम्ही यातून मला मार्ग काढा. आता काय तत्राद ब्रूहि निष्ठेयम सत्म कर्मा तत्. आम्ही काय करावं सांगा बरा. उद्धव म्हणतात, हे गोपालकृष्णा कार्यम पैतृष्वस रक्षाच शरीराम. मला असं वाटतं की तुम्ही युधिष्ठिराकडे जावं. सगळे म्हणले, नाही नाही नाही, अहो जरासंधाचा वध आवश्यक आहे, युधिष्ठिराचा यज्ञ होत राहील. ते म्हणले, नाही नाही, तसं नाही, एका कामात 2 कामं करावेत असं माझं मत आहे. उद्धव बुद्धिसत्तम हा बुद्धिमान होता. तो म्हणाला एका कामात 2 कामं झाले पाहिजेत. कसे? अहो हा जरासंध तसा मरणार नाही. त्याच्याजवळ प्रचंड सेना आहे. कोणत्याही सेनेला तो या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही. सगळी सेना त्याच्या पुढे परास्त होऊ शकते. तो फक्त जिंकेल तर द्वंद्व युद्धातच जिंकेल. आणि द्वंद्व युद्धामध्ये भीम हाच द्वंद्व युद्धाला योग्य आहे. का 10,000 हत्तीचं बळ जरासंधाचे आणि 10,000 हत्तीचं बळ भीमाचे, दोघे समान आहेत. तेव्हा तुम्ही
ब्राह्मणाचा वेश घेऊन जा आणि त्याला युद्धाची मागणी करा. असं म्हणल्यावर कृष्ण म्हणले अगदी बरोबर आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, चला. आणि सगळेजण युधिष्ठिराच्या कडे निघाले. म्हणले तुम्हाला नाहीतरी दिशा चारी जिंकायच्या, चारी दिशा जिंकल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही, आणि चारी दिशा जिंकायच्या तर तुम्हाला हा मगध देश जिंकणं भागच आहे. म्हणून त्यातून आपोआपच जरासंधाचा वध होईल आणि इकडे यांचा यज्ञ होईल. सगळ्यांना आवडलं, योग्य म्हणले, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग श्रीकृष्ण आपल्या सगळ्या बायकांसोबत 16,108 स्त्रिया सोबत घेऊन, बाकीचा रथ त्याचप्रमाणे सैन्य हे सगळं घेऊन तिथून निघाले. आणि भेरी वाजू लागल्या, पणव वाजू लागले, गोमुख वाजू लागले, शंख वाजू लागले, तूर्य वाजू लागले, आणि ब्रह्मघोष सुरू झाला. आता भगवान कसे गेले, त्यांनी राजदूताला सांगितलं, राजदूता तुम्ही राजा कोण आलात ना, त्या सगळ्या राजांना माझा निरोप द्या, तुमच्या इच्छेप्रमाणे मी जरासंधाचा वध करीन, जा तुम्ही निर्भय राहा. हा निरोप दिल्याबरोबर हा दूत निघून गेला आणि कृष्ण तिथून निघाले. कृष्ण कोणकोणत्या प्रदेशातून कसे निघाले याचं वर्णन केलेलं आहे. ते मला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं वाटतं, नव्या मुलांच्या दृष्टीने, की आधी भगवान द्वारकेमधून निघाले. ते अनर्थ, हा गुजरातच्या जवळचा प्रदेश, अनर्थाला, त्यानंतर सौवीराला आले, सौवीरातून मरू म्हणजे राजस्थान, त्यानंतर मरू ओलांडलं. मग विनशनम हरिही, विनशन म्हणजे ज्याला आपण जिथे कुरुक्षेत्र त्या ठिकाणी युद्ध झालं अजून, अर्थात त्याला तेव्हा ते धर्मक्षेत्रच होते. तेव्हा या विनशनम हरिही, विनशन या ठिकाणी आले, कुरुक्षेत्रावर आले. कुरुक्षेत्रावरून गिरी पर्वत ओलांडून, नद्या ओलांडून, अनेक पुर ग्राम हे सगळं ओलांडून तो द्विषद्वती तीर्थवा, द्विषद्वती नावाची नदी, दृषद्वती ही ओलांडून, तीर्थवा म्हणजे ओलांडून पुढे कुठे गेले, सरस्वती म्हणजे सरस्वती नदी तेव्हा वाहत होती, हा त्याचा अर्थ आहे. सरस्वती नदी ओलांडली आणि सरस्वती नदी ओलांडून पंचानथ, नंतर मत्स्य हे बाजूला टाकलं, त्यानंतर शक्रप्रस्थ म्हणजे इंद्रप्रस्थाला आले. त्या ठिकाणी म्हणजे द्रौपदीचे ठिकाण बाजूला सोडलं, पंचाल वगैरे बाजूला टाकला, विदर्भ बाजूला टाकला आणि तिथून शक्र ज्या ठिकाणी इंद्रप्रस्थ होता तिथे आले. त्यानंतर गीतवादित्र घोषेण म्हणजे भगवान किती गोष्टी ओलांडत 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 कुठपर्यंत गेले, आणि आल्यानंतर तिथे भगवंताचं मोठं थाटात स्वागत केलं. ब्राह्मण आले, त्यांनी मंत्रघोष म्हटले, राजा युधिष्ठिरासह सगळे समोर आले, त्यांनी सामोरे आले, भगवंताचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे सगळ्या रस्त्यावरती सुगंध अशा प्रकारचं चंदन टाकलेलं होतं, मृदंग, शंख, पणव, त्याचप्रमाणे गोमुख हे सगळे वाजत होते. सगळीकडे दिवे लावलेले होते, दिवाळीप्रमाणे उद्दीप्त प्रतिविले प्रतिसद्मजा आलं, सगळीकडे दिवे लावलेले होते. तसंच सुंदर अशा प्रकारचे झाडं आणि सर्वत्र फळांनी आणि फुलांनी बहर आलेला होता. त्यानंतर तिथून भगवान आल्याबरोबर आधी राजमंदिरात आले, आधी आपल्या सगळ्या आत्यांचं दर्शन घेतलं, पृथ्वीचं दर्शन घेतलं, कुंतीचं दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे सगळ्या आत्या वगैरे ज्या सगळ्या स्त्रिया आहेत सर्वांचं दर्शन घेऊन कृष्णासोबत त्यांच्या सगळ्या स्त्रिया होत्या, जांबवती होत्या, भद्रा होत्या, सत्या होती, रुक्मिणी होती, ह्या सगळ्यांना या सगळ्या मंडळींनी आहेर केले. सगळ्यांनी म्हटले कृष्णाच्या या पत्नी त्यांना आहेर करा, त्यांना राहायला जागा द्या. याप्रमाणे सगळ्यांना राहायला जागा दिली. आणि मग भगवान गोपाल कृष्णाने एके दिवशी विचारलं, का युधिष्ठिरा बरेच दिवस झाले कृष्ण राहिले, आगत स्वागत झालं, म्हणले आता तुमच्या या यज्ञाची काय व्यवस्था केली आहे? ते म्हणाले यज्ञ सुरू करायचा आहे आणि यासाठी आता पैसे मिळवावे लागतील आणि चारी दिशा जिंकाव्या लागतील. याप्रमाणे कोणाकोणाला कोणती कोणती दिशा दिली, म्हणजे सहदेव दक्षिणेकडे गेलाय, त्यानंतर महादिशात सहस्रंजयी ही, त्यानंतर पुढे दिग्विजय करायला गेला, नकुल मत्स्य देशाला गेला आणि तो मत्स्य देशाला पश्चिम दिशेकडे गेला. अर्जुनाला कैकय देश सांगितलाय आणि तो तिथून अर्जुन गेला. त्यानंतर उत्तरेला भीम यांना पाठवलं. आता फक्त सगळ्या दिशा जिंकल्या पण एक फक्त शिल्लक राहिलं, म्हणले कोण? ते म्हणले दिशा सगळ्या जिंकल्या पण जरासंध जिंकता आला नाही.
श्रुत्वा जितम जरासंधं नृपध्यायतो हरिही. जरासंधाला अजून जिंकता नाही आलं. सगळं जिंकलं म्हणले, जरासंधाला नाही जिंकता आलं. तेवढ्यात गोपालकृष्ण म्हणतात, जरासंधाला जिंकण्याची व्यवस्था मी करतो. आणि मग त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना चला म्हणजे धनुष्यबाण नाही घ्यायचं म्हणले. आणि मग कसं जिंकायचं, तुला काय करायचं म्हणले, उपर्ण घाल, धोतर घाल. म्हणजे उपर्ण धोतर ब्राह्मणाच्या वेशात जिंकता येत असतं काय म्हणले. आपण तिघही ब्राह्मणाच्या वेशात जाऊ. याप्रमाणे ब्राह्मणाच्या वेशामध्ये हे सगळे गेले. गोपालकृष्ण, भीम आणि अर्जुन हे तिघही ब्रह्मलिंग धरास्त्रया, हे तिघांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि आले गिरिव्रज या ठिकाणी आले. गिरिव्रज हे त्याचं राहण्याचं ठिकाण होतं. तिथे आले. आल्याबरोबर दुपारची वेळ होती. यो निन्ने शरीर सताम गयम स यशो ध्रुवम. दुपारची वेळ होती. हा नुकताच श्वचांडाल टाकायला बाहेर आलेला होता. श्वचांडाल पतिवासेभ्यनो भूमौ निक्षिपेत. एवढ्यात ब्राह्मण पाहिल्यावर म्हणले, या या बरं झालं ब्राह्मण बुवा आलात, जेवायच्या वेळेला आलात. कृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं, भीमाकडे पाहिलं आणि जरासंधाला म्हटले, आम्ही ब्राह्मण आहोत हे खरे, पण आम्ही अन्नकांक्षी नाहीये. अन्नकांक्षी नाही असं पाहिल्याबरोबर मग एकदम त्यांनी बारकाईने पाहिलं. म्हणलं, अरे यांच्या खांद्याला तर घट्टे दिसायला लागले, या धनुष्याचे घट्टे, आणि भीमाच्या खांद्याला गदेचे घट्टे दिसायला लागले. हा ब्राह्मण नाहीत म्हणले, ब्राह्मणाचं वेश धारण केलंय पण ब्राह्मण दिसत नाही. कृष्ण म्हणाले, अहो आम्ही ब्राह्मण आहोत पण आम्ही अन्नकांक्षी नाहीत आणि आम्ही तुम्हाला काही मागायला आलो, तू नकार देणार नाहीस असं मला वाटतं. आणि ब्राह्मणाला कोणी आतापर्यंत नकार नाही दिला, कारण ब्राह्मणाला सर्व लोकांनी आतापर्यंत कितीतरी मोठमोठे लोक झाले ज्यांनी ब्रह्मण्य होते. आणि हे सगळे ब्रह्मण्य बृहद्रथ सुतो यथा, तू सुद्धा बृहद्रथाचा मुलगा, ब्राह्मणाबद्दल आदर आहे तुला आणि म्हणून ब्राह्मणाचं म्हणणं तू सगळं मान्य करशील असं मला वाटतं. आतापर्यंत अनेक राजे होऊन गेले की ज्या राजांनी ब्राह्मणासाठी आपला देह अर्पण केला. अहो बळीनी तर सर्वस्व अर्पण केलं वामनासाठी. असं म्हणल्यावर जरासंध म्हणतात, मग तुमचं काय म्हणणं आहे. अहो मी सुद्धा सगळं द्यायला तयार आहे, माझं शिर देखील मी तुम्हाला देऊन टाकतो. तुम्हाला काय वाटलं, हरिश्चंद्र असो, रंतीदेव असो, शिबी असो, बली असो, या सगळ्यांप्रमाणे मी देखील माझं सर्वस्व दान करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल तर माझं शिर मी देईन. ते म्हणाले, मला शिर नको, आम्हाला फक्त युद्ध दे. असं म्हणल्या, युद्धन्नो देही राजेंद्र द्वंद्वशो यदि मन्यसे. तुला जर द्यायचंच झालं तर आम्हाला युद्ध दे. युद्ध दे म्हणल्याबरोबर कृष्णाने सांगितलं, हा अर्जुन आहे, हा भीम आहे आणि मी गोपालकृष्ण आहे. हा अरे ओळखलं रे काळ्या म्हणे, तुला मी ओळखलं, फक्त तुझा वेश वेगळा आहे म्हणून माझ्या लक्षात नाही आलं, पण मला लक्षात आलं की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, तुम्हाला ओळखलंय मी. हा अर्जुन, याच्या तोंडावरचा अजून जार वाळला नाही, आईचं दूध वाळलं नाही, हा काय माझं युद्ध करणार आहे. आणि तू, तुझ्याबरोबर तर युद्धच करणार नाही मी, तू पळून जात, नाण्यास पटाईत आहे. आतापर्यंत किती वेळेला पळाला म्हणे तू, कालेवन आला तेव्हा पळून गेला, युद्धामध्ये तू टिकत नाहीस, पळून जातो म्हणले, म्हणून तुझ्या बरोबर मी युद्ध करणार नाही. हा भीम, हा माझ्या बरोबरीचा आहे, तो काहीतरी युद्धामध्ये टिकेल. न त्वया भीरुणा योत्से अर्जुनानुभवे युद्धा भीमस्तुल्य बलो मम. भीम माझ्या बरोबर टिकेल. आता या ठिकाणी भीम आणि जरासंध यांचं कसं युद्ध होईल आणि या युद्धामध्ये जरासंधाचा वध कसा होईल, त्याप्रमाणे पुढे भगवान गोपालकृष्ण यांची अग्रपूजा कशी होईल आणि अग्रपूजेमध्ये शिशुपालाचा वध कसा होईल या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गवर्दे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम.